महिनाभर, सायन्स आपलं पुढं सरकेल. त्यामध्ये पिरियडला येताना या पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. साऊंड ऑफ करा सगळ्यांनी. पुढच्या पिरियडला येताना पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून आणायची, वहीमध्ये लिहायची. लक्ष येत आहे शुभांगी, अमृता? प्रश्न वरती दिलेले आहेत, ते प्रश्न मी परत एकदा वाचतो कॅन यू रिकॉल मध्ये. ठीक आहे. पहिला प्रश्न विचारलेला होता, विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर्स. मराठीमध्ये सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुण वाहून नेणारा घटक कोणता? दोन्ही मीडियम देतोय तुम्हाला, ते समजेल. हा, तर उत्तर आपण गेल्या वेळेला शोधलेले आहेत. क्रोमोझोम आहे, पण क्रोमोझोम वर पण परत डिटेल थोडस डीप उत्तर जर म्हणलं तर मग जीन्स, रंगमणी म्हणतो आपण त्याला. मराठीमध्ये रंगमणी, इंग्रजीमध्ये जीन्स. बिकॉज जीन्स आर मेन कंटेंट who carries hereditary characters from one generation to another generation. रंगमणी किंवा जीन्स हे असे घटक आहेत की जे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आपल्या पालकाचे गुणधर्म वाहून नेतात. त्याला आपण रंगमणी असं म्हटलेलं आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये जीन्स म्हणतो. जीन्स हे क्रोमोझोमवर असतात. क्रोमोझोम हे न्यूक्लियस मध्ये, केंद्रकामध्ये असतात. न्यूक्लियस किंवा केंद्रक हे पेशीमध्ये असतं. आणि मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं, हे न्यूक्लियस पेशीच्या सर्व क्रिया नियंत्रित करतो. सर्व क्रिया, विशेषतः पेशीचं विभाजन जे आहे ते विभाजन करण्याचं काम पण हे न्यूक्लियस करतो. त्या अर्थाने म्हणून या न्यूक्लियसला खूप व्हॅल्यू आहे. प्रश्न पहिला तो होता. दुसरा प्रश्न असा होता, आपण त्याचं उत्तरही गेल्या वेळेला बघितलं, आपल्या माता पित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये तो प्रश्न आहे, व्हॉट डू वी कॉल हेरिडिटी. ओके, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू द प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे अपत्य, संतती, पुढची पिढी, पुढची अपत्य, असं आपण प्रोजेनी म्हणू शकतो. बरोबर आहे. तर त्याला आपण हेरिडिटी असं म्हटलं, बरोबर आहे, अनुवंशिकता. तर तो एक प्रश्न होता. आणि तिसरा प्रश्न होता, विच आर द कंपोनेंट्स द डीएनए मॉलिक्यूल. डीएनए मॉलिक्यूल एडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. डीएनएचा रेणू त्या घटकापासून बनलेला आहे. गेल्या वर्षी आपण एडेनाइन, ग्वानिन, बरोबर, एडेनाइन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. हा, तर त्याला फॉस्फेट शुगर. हा, त्याला आपण काय म्हटलं होतं, मूळ नायट्रोजनस बेस 4, एडेनिन, ग्वानिन, थायमिन, सी, टी आणि जी, आणि त्यांच्या जोड्या असतात. आपण लास्ट इयरला बघितलं. आणि हे ATCG च्या मागच्या बाजूला पेंटोज शुगर असतो. पेंटोज शुगरला अटॅच फॉस्फेट बॉन्ड असतो. म्हणजे फॉस्फरस बंध, त्यानंतर पेंटोज शुगर आणि नायट्रोजनस बेस यांच्या माध्यमातून हा डीएनए बनतो. हे आपण लास्ट इयरला बघितलं. तर या तिन्ही प्रश्नाची उत्तरं आपण कालच्या तासामध्ये बघितली होती. आणि ते तिन्ही प्रश्न कॅन यू रिकॉल, थोडे आठवा, मागच्या वर्षी काय झालं त्याच्यासाठी. हे का दिलेलं असतं, तर आपण आता हे जे प्रकरण सुरू करणार आहोत त्याचा आधार म्हणजे हे प्रश्न असतात. त्यामुळे पुढच्या वेळेला येताना त्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहायची. शिवाय डीएनए ची आकृती पण काढायची. आठवते डीएनए ची आकृती? शिडी जी असते ती शिडी पिळवटलेल्या आकाराची जी असते, तर तो डीएनए ची आकृती पुढच्या वेळेला काढून घ्यायची. आता आपण कंटिन्यू करूया. जवळपास आता 34 मुलं जॉईन झालेली आहेत. आपण सुरू करायला काही हरकत नाही. मी अगोदर
इंग्रजीतून वाचतो आणि मग मराठीतून पण वाचतो. म्हणजे जर कुणी अ वर्गाची मुलं जॉईन झाली असतील तर त्यांना पण लक्षात येईल. ओके. हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस, त्यालाच आपण अनुवंशिकता व अनुवंशिक बदल असं म्हटलेलं आहे. यू नो दॅट हेरिडिटी, आता दोन शब्द इथं वेगवेगळे प्रिंट झालेले आहेत. पुस्तक दिसत आहेत, सगळ्याकडे पुस्तक आहेत इंग्लिश मीडियम वाले. तर हे हिरी आणि डीटी हे दोन शब्द वेगवेगळे प्रिंट झालेले आहेत. ते दोन वेगवेगळे शब्द नाहीये, एकच शब्द आहे. हेरिडिटी मध्ये स्पेस पडलेला आहे, जुळून घ्या. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. अंडरलाईन करा, जीन्सला अंडरलाईन करा. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे त्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता. हे आपण शिकलेलो आहोत. जीनला किंवा जनुकाला अंडरलाईन करा. मराठीत जनुक म्हणतात, इंग्रजीमध्ये जीन्स म्हणतात. ओके. अंकुश टोळे सर पण जॉईन झालेले आहेत. वेलकम सर. प्रतिभा गंगवाल मॅडम त्यांनाही वेलकम करतोय. पुढं बघा काय म्हटलंय. आता याची हिस्ट्री दिलेली आहे. खर तर अनुवंशिकता आणि उत्क्रांती कशा पद्धतीनं होत गेली त्या संदर्भातला थोडासा इतिहास आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या इतिहासावर एखाद मार्काची रिकामी जागा किंवा जोड्या लावा किंवा किंवा बरोबर लिहा, या संदर्भातला प्रश्न विचारू शकतो. तो प्रश्न जसं मी आता तुम्हाला सांगितलं, अंडरलाईन करा. कोणत्या शब्दाला अंडरलाईन केला तुम्ही? टू अनदर वाया जनुकाद्वारे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? जनुक. जनुक किंवा जीन ट्रान्सपोर्टेशन एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म ट्रान्समिट करण्याचं काम जनुक करतात. जॉन ग्रेगर मेंडल, पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. अंडरलाईन अगेन हियर, अंडरलाईन करा. जॉन ग्रेगर मेंडलला अंडरलाईन करा. आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला. म्हणजे आपण या मेंडेलला काय म्हणू शकतो की पायोनियर, जनक. कशाचा? आधुनिक अनुवंशिक शास्त्र याचा जनक म्हणतो मेंडेलला आपण. त्यामुळे मेंडेल हे नाव कधी विसरायचं नाही. बरोबर आहे. मेंडेल हे नाव. आणखी आपण गेल्या वर्षी मोनो हायब्रिड आणि तर ते कुणाचे होते? मेंडेलचे होते. बरोबर आहे. सांगताना ज्याला मी प्रश्न विचारला ना त्यांना आपला माईक काय करायचा? ऑन करायचा. तोपर्यंत माईक ऑफ ठेवायचा, म्हणजे मला माझ्यापर्यंत तुमचा आवाज येईल. मेंडेलचा पण एक संकर आणि द्विसंकर, त्याला आपण मोनो हायब्रिड डायब्रिड क्रॉस म्हटलं होतं. आणि वाटाण्याच्या झाडाचं नाव आठवतंय? हो. झाडाचं नाव आठवतंय? कोण सांगतंय? पी प्लांट. पी प्लांट. सायंटिफिक नेम सांगता येईल? पायसम सटायवम. पायसम सटायवम. अनुराधा बरोबर आहे. पायसम सटायवम हे वाटाण्याच्या झाडाचं सायंटिफिक नाव होतं. आणि आपण त्याच्यावरचे प्रयोग पण पाहिले, हे ग्रेगर मेंडलनं केलेले होते. बरोबर आहे. पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. अराउंड द पिरियड ऑफ 1886 मध्ये त्याने बऱ्याच कालावधी करून त्याचे लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. बघा, या अनुवंशिकतेचे निष्कर्ष शोधून काढण्यासाठी या मेंडेलला प्रयोग करावे लागले. एक वेळा वाटाणे पेरावे लागले, अनेक वेळा शेंगा काढाव्या लागल्या, त्या शेंगामधले वाटाणे काढावे लागले. मग आपण गेल्या वर्षी पाहिलं त्याचे एकूण 8 वेगवेगळे ट्रेट्स होते, गुणधर्म होते. ठीक आहे. वाटाण्याचा आकार गोलाकार, राऊंड. राऊंडच्या विरुद्ध आपण रिंकल्ड म्हटलं होतं, गोलाकार आणि सुरकुतलेले. ठीक आहे. फुलाचा रंग पिंक फ्लॉवर, त्याच्या विरुद्ध व्हाईट फ्लॉवर आपण घेतले होते, आठवतं ट्रेट मध्ये.
झाडाची उंची, हाईट ऑफ पी प्लांट. कोणतं घेतलं होतं? टॉल, टॉलच्या विरुद्ध ड्वार्फ आणि वाफ. असं घेतलं होतं आपण गेल्या वर्षी. तर हे गुणधर्म काही एका दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात त्याला सापडले नाही. त्याच्यासाठी त्याला किती वेळ लागला? कितीतरी वर्ष. 1986च्या दरम्यान त्यानं सुरू केलं आणि पुढे कितीतरी वर्ष, म्हणजे साधारण 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हा सतत प्रयोग करत गेला आणि त्याच्या आधारावर त्याने हे शोधून काढलं. पुढं काय झालं बघा आता त्यानंतर, म्हणजे 1986शी संबंधित ग्रेगर मेंडेल. आता पुढच्या वेळेचा टास्क मी आता सांगतोय. आता पुढच्या पॅरेग्राफ मध्ये काही शास्त्रज्ञ येणार आहेत आणि साल पण येणार आहे. एका बाजूला इसवी सन, दुसऱ्या बाजूला शास्त्रज्ञ. जसं 1886 डॅश जॉन ग्रेगर मेंडल. ओके, असं पुढच्या पॅराग्राफ मध्ये येणाऱ्या शास्त्रज्ञाची सगळी नावं पुढच्या वेळेला तुम्हाला लिहिता आली पाहिजे. जॉन ग्रेगर मेंडल. पुढे काय झालं बघा, इन 1901 1901 पर्यंत, म्हणजे जवळपास 14-15 वर्ष हेच चाललं. पण 1901 मध्ये काय झालं, द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ ह्युगो दी व्हिरिस. म्हणजे 1901 साली ह्युगो द व्हिरिस याच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. इसवी सन किती? 1901 डॅश. शास्त्रज्ञाचं नाव काय? ह्युगो द व्हिरिस. ह्युगो द व्हिरिस. आणि त्याचा जो सिद्धांत होता तो कोणता होता? कोणता होता सिद्धांत? म्युटेशनल थेअरी. म्युटेशनल थेअरी किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया म्युटेशनल थेअरी. म्युटेशनल थेअरी, उत्परिवर्तन सिद्धांत. आता हे उत्परिवर्तन काय आहे? असतं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जेव्हा गुणधर्म जातात, रंगमणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये जातात, त्यावेळेला या रंगमण्यामध्ये अचानक बदल होतो. आणि अचानक बदल झाल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की गुणधर्म सुद्धा बदलतात. गुणधर्मामध्ये बदल, शेवटी गुणधर्म वाहून न्यायचं काम जीन्स करतात. आणि जीन मध्ये जर बदल झाला, रंगमण्यामध्ये जर बदल झाला, तर त्यांच्या गुणधर्मामध्ये सुद्धा बदल होतो. जसं की आई आणि वडील या दोघांचे रंग, या दोघांपैकी कुणाचा तरी रंग पुढच्या अपत्यामध्ये यायला पाहिजे. आईचा रंग जसं गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं गोरा असेल, वडिलाचा रंग गोरा असेल, तर 100% मुलगा गोरा जन्मायला पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या आजोबाचा किंवा आजीचा, आईच्या किंवा वडिलाच्या एखादा जीन ट्रान्समिट झालेला असतो, एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गेलेला असतो, पण तो रेसेसिव्ह, दबलेल्या स्थितीमध्ये असतो. तो अचानक पुढच्या पिढीमध्ये येतो. अरे आई वडील तर दोघे गोरे, मग मुलगा असा सावळ्या रंगाचा कसा जन्मला? तर त्याचं कारण काय असतं की काही रंगमणी, काही जीन्स हे दबलेल्या अवस्थेत असतात आणि ते जीन्स जे आहेत ते जीन्स या पुढच्या पिढीमध्ये काय होतात, डॉमिनंट स्वरूपामध्ये येतात. आणि डॉमिनंट स्वरूपामध्ये आले की ते गुणधर्म त्या पिढीमध्ये दिसतात. हे झाले रेग्युलर. पण कधी कधी जीन्सची जी साखळी आहे त्या साखळीत अचानक बदल होतो. आणि अचानक बदल झाला की त्या अपत्यामध्ये काही गुणधर्म येतात, काही वैगुण्य पण येऊ शकतात. वैगुण्याची चर्चा आपण लास्ट इयर मध्ये केली. क्रोमोझोमल म्युटेशनमुळं काही रोग, काही डिसीज झालेले आपण बघितलेले आहेत 9वीच्या वर्गामध्ये. हे डिसीज या म्युटेशनमुळेच होऊ शकतात. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये किंवा एखादं अपत्य जन्माला यायचं असेल तर ते अपत्य जन्माला येताना त्याच्या पालकाकडून गुणधर्म घेऊन येतं. हे जरी सत्य असलं तरी बऱ्याच वेळेला या जीन्स मध्ये, रंगमण्यामध्ये अचानक बदल घडतो आणि या अचानक घडणाऱ्या बदलाला आपण म्युटेशन म्हणतो. आणि ही म्युटेशनल थेअरी जी आहे, उत्परिवर्तन सिद्धांत, हा 1901 साली
1901 ह्युगो द रिस या शास्त्रज्ञाने सांगितलं. तोपर्यंत मेंडेलचं सत्य होतं. पुढे काय झालं आता बघूया. मीनवाईल त्याच वेळेला काय घडतंय. 1902 वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व्ड द पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. त्यातूनच पुढे काय झालं. 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात पाहिली. परत इकडल्या बाजूला इसवी सन येईल 1902. त्याच्या समोर येईल वॉल्टर अँड सटन आणि त्याच्या समोर गुणधर्म काय येईल. क्रोमोझोम्स आर इन पेअर. क्रोमोझोम्स कसे असतात. पेअर जोड्यांच्या स्वरूपामध्ये गुणसूत्र असतात. हे कोणी सांगितलं. वॉल्टर अँड सटन. रिकाम्या जागा बघा काय काय येऊ शकतात. तसं उत्परिवर्तन सिद्धांत म्युटेशनल थेअरी ह्युगो द रिस. करेक्ट. तसं क्रोमोझोम्स आर इन पेअर. Who says this? That is Walter and Sutton in 1902. म्हणजे आपण जे 9वीला शिकलो ते गुणसूत्र किंवा क्रोमोझोम्स पेअर मध्ये असतात हे शिकलो. पण पेअर मध्ये असतात हे कोणी सांगितलं ते इथं दिलंय. वॉल्टर अँड सटन. लक्षात घ्या. पुढे काय घडलं. आणि प्राणी कोणता होता. ग्रासहॉपर. ग्रासहॉपर माहिती तुम्ही. नाकतोडा कधी बघितलाय. किती जणांनी बघितलाय नाकतोडा. उद्या मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो. प्रशिकनं बघितलं. ठाकूरनं बघितलाय. शुभांगीनं बघितलाय. त्याच्यानंतर सानिकानं पण बघितलं. काव्यानं पण बघितलं. नाकतोडा हिरव्या रंगाचा असतो. असा घोडा म्हणतो आपण त्याला. पण तो घोडा वेगळा. छोटा पण एक घोडा असतो. नाकतोडा साधारण एवढ्या बोटापेक्षा लांबीचा असतो. पाय लांब असतात त्याचे. डोळे मोठे असतात. मी तुम्हाला उद्या त्याचा फोटो दाखवतो. म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल नाकतोडा कसा असतो. आणि मग त्या वॉल्टर सटननं प्रयोग कुणावर केला. ग्रासहॉपरवर. नाकतोडा. ग्रासहॉपरचं नाव कुठं आलं होतं बरं आठवत आहे. एनीबडी टेल मी वेअर एक्झॅक्टली दिस ग्रासहॉपर नेम इज. फूडवेब. Who says? फूडवेब. कोण सांगतंय. हा काव्या सांगतोय. बरोबर. करेक्ट. अभिनंदन. फूडवेब. ग्रास नंतर आपण ग्रासहॉपर नाव लिहायचो बघा. गवत नंतर नाकतोडा हा शब्द लिहायचो. तर तो नाकतोडा ग्रासहॉपर. आणि ग्रासहॉपरला कोण खात होतं. पुढं फ्रॉग खायचं की नाही. बेडूक. ही अन्नासाठी लक्षात ठेवा. कारण परत आपल्याला एन्व्हायरमेंट मध्ये त्याचा संबंध येणार. प्रकरणाचा एकमेकाशी संबंध असतो. लक्षात घ्या. तेव्हा पुढे जाऊया. वॉल्टर सटन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ग्रासहॉपर. नाकतोड्यामध्ये या वॉल्टर सटनने पेशीमध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात पाहिली. तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते. म्हणजे क्रोमोझोम्स हे जोडीत असतात हे कुणालाच माहित नव्हतं तोपर्यंत. कोणी सांगितलं हे. वॉल्टर अँड सटन. Until then it was not known to anyone. कुणालाच माहिती नाही. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवांशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. म्हणजे खऱ्या अर्थानं हे जे जिनेटिक्स आहे या जिनेटिक्सची सुरुवात इथं झाली. तोपर्यंत हे कुणालाच माहित नव्हतं की बाबा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत हे रंग येतात कसे. आई वडिलाचा हा मुलगा नेमका समजायचा कसा. असे काय गुणधर्म आहेत की ज्या गुणधर्मामुळे आपण हा मुलगा किंवा ही मुलगी त्याचे आईबाप हे आहेत हे ओळखतो. तर हे कुणाला माहितीच नव्हतं तोपर्यंत. आणि हे काही फार पूर्वीचं संशोधन नाहीये. हे अगदी अलीकडचं साधारण 1902 नंतर याच्यामध्ये सुरुवात झाली. त्याच्या अगोदर सर्व काळ जो होता तो काळ सर्व हा असाच चालत होता की आपण कुणाची तरी देण आहोत. आपल्यामध्ये जे काही गुणधर्म येतात ते कोणीतरी टाकतं. तर कोणीतरी वगैरे काही नाही. आपल्यासाठी कारणीभूत आपले पालकच आहेत.
आपण जसे आहोत त्याचं कारण आपले पालक. मी तुम्हाला गमतीनं उदाहरण 9वीला दिलं की नाही, बुद्धिमत्तेच्या स्वरूपामध्ये. आपण जर बुद्धिमान असू तर त्याचं कारण आपले पालक पण बुद्धिमान आहेत. आपण अर्थात त्याला परत 2 घटक कारणीभूत आहेत. ज्याप्रमाणे हे जेनेटिक्स कारणीभूत आहे त्याचप्रमाणे परिसर हा सुद्धा कारणीभूत आहे. बऱ्याच वेळा बुद्धिमत्तेची वाढ ही परिसराच्या माध्यमातून होते. जर तुम्ही चांगला परिसर, चांगली पुस्तकं, भरपूर नॉलेज, भरपूर ज्ञान घेतलं, दररोज वाचन केलं तर तुमची बुद्धिमत्ता आपोआप वाढायला लागते. असं काही नाहीये. त्यामुळं 2 घटक कारणीभूत असतात. असो, तर इथून पुढे मात्र आता संशोधन सुरू. आणि यातून पुढे काय झालं बघूया आता. पुढचं साल, पहिलं साल झालं 1886, 1886, सेकंड वन 1901, थर्ड वन 1902, 1901 नंतर 1902, आणि आता पुढचं 1944. काय झालं बघा. थ्रू विच 1944 ट्रिओ ऑफ सायंटिस्ट, ट्रिओ TRIO, ट्रिओ म्हणजे त्रयी, त्रयी म्हणजे तिघे जण, ट्रिओ म्हणजे किती, तिघे जण. कोण कोण आहेत तिघ जण, तिघांची नावं. एक आहे ओसवाल्ड आयवेरी, मॅकलिन मॅककार्थी अँड कॉलिन मॅकलिओड. 1944 साली ओसवाल्ड एवेरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या त्रयींनी. त्रयीसाठी शब्द कुठला वापरलाय, त्रयीसाठी शब्द ट्रिओ, ट्रायो. सायन्स फर्स्ट मध्ये एका टॉपिक मध्ये ट्राइड्स हा शब्द येणार आहे. ट्राइड्स हा शब्द येणार आहे. तिथं सुद्धा ट्राइड्स, ऑक्टेव्स हा शब्द येणार आहे. तेव्हा हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. या 3 शास्त्रज्ञांनी काय केलं, प्रूव्ड दॅट एक्सेप्ट व्हायरसेस सोडून आता कोविडचा व्हायरसच आलेला आहे बघा. व्हायरसेस का सोडून, त्याचं मी उत्तर देणार आहे पुढं. व्हायरसेस सोडून काय म्हटलेलं आहे, विषाणू वगळता, व्हायरस विषाणू वगळता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA as जेनेटिक मटेरियल. विषाणू वगळता सर्व सजीवामध्ये DNA ही अनुवंशिक सामग्री असते. 1944 मध्ये म्हणजे एक भाग नक्की झाला तो 1944 मध्ये. 1940 हे नक्की झालं की आपले अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारी यंत्रणा आपल्या प्रत्येकाच्या शरीराच्या पेशीच्या केंद्रकाच्या मध्ये असणाऱ्या क्रोमोझोमवर अर्थात गुणसूत्रावर रंगमणी अर्थात जीन्स असतात. आणि हे जीन्सच काय करतात, एका पिढीचे गुणधर्म दुसऱ्या पिढीमध्ये नेण्याचं काम करतात. हे 1944 साली फायनल झालं. म्हणजे 1886, 1901, 1902, 1904 4 मुद्दे झाले. त्याच्या समोर शास्त्रज्ञाचं नाव आणि त्यांनी नेमकं काय केलंय हे बरोबर तुम्ही पुढच्या वेळेला लिहून काढायचंय. हा पॅराग्राफ कळाला. आता नेक्स्ट पॅराग्राफ वाचतो. तर यामध्ये तुम्ही असं लक्षात घेणं गरजेचं आहे की आतापर्यंत जो कंटेंट आपण घेतला या कंटेंट मध्ये कुठेही एखादी रिकामी जागा विचारू शकतात, कुठेही एखादं चूक किंवा बरोबर विचारू शकतात. लक्षात घ्या, कुठेही एखादं समजा तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात. कारण MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे पुस्तकातल्या पानावरील येणार आहेत, पुस्तकातूनच विचारले जाणार आहेत. त्यामुळं एक एक मुद्दा काळजीपूर्वक वाचायचा, वाचलेला मुद्दा लिहून काढायचा. हे महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा पॅरा मी वाचतोय बघा, तुम्ही लक्ष घ्या. आपल्या पुस्तकामध्ये पुस्तकं नसतील तर एखाद्या मोबाईल मध्ये आपलं पुस्तक डाउनलोड करा. मी उद्याला विज्ञान 1 आणि विज्ञान 2 दोघांच्याही PDF फाईल पुस्तकाच्या परत एकदा टाकतो. ते पेज ओपन केलं की तुम्हाला मोबाईलवर वाचता येईल. फक्त एकच आहे की तुम्हाला 2 मोबाईल वापरावे लागतील. एक आपल्या कनेक्शन साठी झूमच्या
आणि दुसरं तुम्हाला रीडिंगसाठी. ते तुम्ही बघून घ्या. पुस्तकाकडे किती जणांकडे पुस्तक आहेत एकदा हात रेज करा बरं, हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 बहुतेकाकडे पुस्तक आहे. ओके, डन, व्हेरी गुड, वेल डन. नेक्स्ट पॅरा मी वाचतोय आता, केअरफुली लक्ष घ्या. तुम्ही थोडं लक्ष घाला. वर्गापेक्षा इथलं आता वातावरण वेगळं आहे. आजूबाजूला कुणीतरी फिरत असेल, आई येऊन बघत असेल, बाबा चेक करत असतील, भाऊ येऊन बघत असेल. येऊन बसा म्हणा, बघा आमचे सर कसे शिकवतात. आपण पटकन त्या ठिकाणी त्यांना सांगू शकतो, है की नाही? आणि तुमचीच खोली आहे, टीव्ही बंद करायचा, व्यवस्थित लक्ष द्यायचं, वही पेन घ्यायचा. लक्ष दिलं तर तुम्हाला वर्गातलं वातावरण फील होईल. पुढच्या वेळेला मी तुम्हाला काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, व्हिडिओ पण दाखवेल, तुम्हाला ते पाहता येतील. छान आपण या माध्यमातून शिकू शकतो. नेक्स्ट पॅराग्राफ. इन 1961 भारती 5वा क्रमांक आला आता, ठीक आहे नाही? साल आणि त्यांच्या संदर्भातील माहिती 5वं साल आलं. पहिलं कोणतं होतं? 1901. दुसरं कोणतं होतं? 1902. तिसरं कोणतं होतं? तिसरं 1944. बरोबर आहे? मध्ये एक राहिलं 86, 01, 02 आणि 44. 4 झाले. आता 5वं 1961 साली काय झालं? 1961. हा, ओके, ऑफ करा साऊंड सगळे. इन 1961 द फ्रेंच जेनेटिस्ट, अनुराधा, जेनेटिस्ट शब्द काय आहे? जेनेटिसिस्ट, मॅथमॅटिशियन, फिजिशियन, मायक्रोबायोलॉजिस्ट, केमिस्ट, लाईक दॅट. जेनेटिसिस्ट म्हणजे काय? म्हणजे काय नेमकं? कोणता वैज्ञानिक म्हणता येईल त्याला? अनुवंशशास्त्र वैज्ञानिक, ठीक आहे नाही? अनुवंश वैज्ञानिक, ज्याला अनुवंशाची जास्त माहिती आहे, त्याचं नाव दिलेलं आहे बघा. फ्रँकॉइस जेकब अँड जॅक मोनॅड, वही आहे, दोघ जण आहेत. कोण? फ्रँकॉइस जेकब अँड जॅक मोनॅड मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल. काय केलं या दोघांनी? जेकब आणि मोनार्डनी, या दोघांनी जीवाणूंच्या पेशीत डीएनए द्वारे तयार होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. म्हणजे पहिलं मॉडेल तयार करण्याचा मान या फ्रेंच शास्त्रज्ञांना जातो. कशाचं मॉडेल तयार केलं त्यांनी? डीएनए द्वारे तयार होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. लक्ष द्या. प्रोटीन सिंथेसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस इन अवर बॉडी. प्रथिन संश्लेषण ही क्रिया आपल्या शरीरातली अत्यंत महत्वाची क्रिया आहे. प्रथिन संश्लेषण होणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रोटीन्स काय करतात? ब्लॉक्स युअर बॉडी. आपलं शरीर निर्माण करण्याचं काम प्रोटीन्स करतात. प्रोटीन्स कुठं कुठं आहेत? प्रोटीन्स हाडामध्ये आहेत, प्रोटीन्स रक्तामध्ये आहेत, प्रोटीन्स त्वचेमध्ये आहेत, प्रोटीन्स रक्त आणखीन मांसामध्ये आहेत. प्रत्येक घटकामध्ये प्रोटीन्स आहेत. त्यामुळे प्रोटीन्सला आपण काय म्हटलेलं आहे? ब्लॉक्स युअर बॉडी. आपलं शरीर व्यवस्थित बनवण्याचं काम प्रोटीन्स करतात. आणि या प्रोटीन्सला आपण डायरेक्ट प्रोटीन तर खाऊ शकत नाही. आपण डाळ खाऊ शकतो, आपण कडधान्य खाऊ शकतो, आपण दूध पिऊ शकतो, बरोबर आहे? प्रोटीन मिळवायचं म्हटलं हे घटक खाल्ले पाहिजे. हे घटक खाल्ले तर प्रोटीन मिळणार का? मिळणार. पण कसे मिळणार? पेशीमध्ये या घटकाचं संश्लेषण होतं, सिंथेसिस होतं. मार्केटमधून तुम्ही एखादी गाडी विकत आणता, बऱ्याच खोक्यामध्ये पार्ट्स असतात, छोटे 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 पार्ट्स असतात. मग एक कागद असतो, त्या कागदावर हे पार्ट्स कसे जोडायचे ते दिलेलं असतं. एक 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 पार्ट आपण जोडत जातो. मग एक असं छानपैकी खेळणं तयार होतं. परत दुसरं खेळणं बनवायचं त्याच पार्ट पासून, तर परत दुसरं चित्र बघायचं, त्यानुसार ते जॉईन करायचं. विशेषतः रोबोट बनवण्याच्या संदर्भातली खेळणी मार्केटमध्ये मिळतात. एकाच
खोक्यामध्ये अनेक पार्ट असतात आणि किमान 100 खेळणी बनवू शकतो आपण. त्याचं मॉडेल दिलेलं असतं. त्या मॉडेल प्रमाणे आपल्याला काय करावं लागतं, सिंथेसिस करावं लागतं. सिंथेसिस म्हणजे टू अक्युमुलेट, एकत्र करणे, अनेक पार्ट एकत्र. तसं पेशीमध्ये काय होतं, या प्रोटीनचं सिंथेसिस होतं आणि मग ते प्रोटीन्स तयार होतात. मग शरीराला कोणतं प्रोटीन गरजेचं आहे, त्याची नाव पण तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये येणार आहे. कोणतं प्रोटीन पाहिजे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी सिंथेसिस केलं जातं. जसं इथं एखाद्याकडे खेळणं असेल ना, आहे कोणाकडे असं खेळणं, दिलेल्या चित्राप्रमाणे रोबो बनवायचे, वेगवेगळे खेळणे बनवायचे. लहानपणी बनवलं असेल तुम्ही बघा, ठीक आहे ना. चित्रामध्ये दिलं एक छानपैकी खेळणं बनतं, दुसरं चित्र दिलं दुसरं खेळणं बनतं त्याच पार्ट पासून. तसं शरीरामध्ये वेगवेगळे प्रथिन आहेत. कोणतं प्रथिन बनवायचं हे ते सेल ठरवतात. हे त्या सेलमध्ये असलेले क्रोमोझोम्स ठरवतात कुणाची गरज आहे, शरीराला नेमकी कशाची गरज आहे. पण ते पार्ट शरीरात गेले पाहिजे. जर तुम्ही कडधान्य खाल्ली नाही, दूध पिलंच नाही, तर पार्ट घटक शरीरात जाणार नाहीत. आणि ते घटक शरीरात नाही गेले की प्रोटीन बनणार नाही. प्रोटीन बनलं नाही तर त्या संदर्भातली कमतरता तुमच्या शरीरामध्ये निर्माण होते. तसं आपल्या हाडामध्ये ऑसिन असतं. हाडामध्ये काय असतं, ऑसिन असतं. जर ऑसिन तयार करायचं असेल तर ऑसिन तयार करण्यासाठी किंवा रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन नाव ऐकलंय की नाही, ऑसिन राहू द्या बाजूला. हिमोग्लोबिन तर नाव सगळ्यांनी ऐकलंय. अरे हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे वाढलं पाहिजे. मग काय, सर तर सांगतात दररोज थोडा थोडा गुळ खा, पालक खा, टोमॅटो खा. नाही नाही नाही, नको नको, आवडत नाही आवडत नाही. आवडत नाही तर मग शरीरात येणार नाही. शरीरात नाही आलं तर मग हिमोग्लोबिन तयार होणारच नाही. हिमोग्लोबिन कसं तयार होतं, हिम प्लस ग्लोब्युलिन. हिम म्हणजे आयर्न. शाळा किंवा सरकार, महाराष्ट्र शासन तुम्हाला गोळ्या देतं फॉलिक ऍसिडच्या, आठवतं, आठवड्यातून एक गोळी खा आणि हिमोग्लोबिन वाढवा. आपण काय करतो, गोळी खाल्ल्यासारखं करतो आणि थुंकून देतो. थुंकून दिलं पाहिजे का मग ते, नाही, कारण ती गोळी खाल्ली तर फॉलिक ऍसिड आपल्या शरीरात येईल, आपल्या शरीरामध्ये हिम तयार होईल, आयर्न तयार होईल. लोखंड पाहिजे आपल्या शरीराला, आवश्यक आहे. हा मग सर सोपं आहे ते लोखंड खाणं. करण लोखंड खाणं सोपं आहे की नाही, करण करण लोखंड खातो की नाही आपण, लोखंडाचे खिळे भरपूर आहेत, चालेल का खाल्लेलं, नाही चालणार. ते लोखंड पचत नाही आपल्याला, ते लोखंड खाऊ नाही शकत आपण. मग आयर्न तर लागतं. आयर्न हे आपल्याला छोट्या 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 कणांच्या स्वरूपामध्ये घ्यावं लागतं आणि ते कण मिळाले की शरीरामध्ये मग त्याचं सिंथेसिस होतं. लाईक दॅट सेल ऑल प्रोटीन्स सिंथेसाइज्ड बाय द जीन्स. आणि ही प्रोसेस पेशीमध्ये होते, सेलमध्ये होते. आणि हे पहिलं मॉडेल कुणी बनवलं, फ्रेंच शास्त्रज्ञांनी बनवलं इन 1961. पुढे जाऊया आपण. सो इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. त्यामुळे काय झालं, डीएनए रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. शब्द काय वापरलाय भारती, कोड. कोड, कोड शब्द आला होता का नववीला, आला होता का, आठवतं का सानिका, कोड. ट्रिपलेट कोड आठवतं का, ठाकूर आठवतं का, ट्रिपलेट कोड. 3-3च्या कोड मध्ये कोड असतात, आठवतं. या कोडिंगच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात माहिती साठवलेली असते. म्हणजे तुमचं शरीर हे विशिष्ट कोड न बनलेलं आहे. तुमचं शरीर हे तुमचंच आहे, तुमच्यासारखं शरीर दुसऱ्यांचं कुणाचंच नाही. जर जुळे असतील सेम टू सेम दिसणारे, ते दिसतात सेम पण वागतात वेगळे वेगळं. एक जास्त रडतो तर एक जास्त हसतो, एक हुशार असतो तर एक जरा मध्यम असतो, दिसायला कुठेतरी फरक असतो. आणि हे फरक किंवा हे शरीर बनतं हे ट्रिपलेट कोडनं. ही कोडिंग लँग्वेज कशावर साठवलेली आहे, डीएनए वर. डीएनएचा स्ट्रँड, दोऱ्याचा रीळ, दोरा काढतो आपण, हातामध्ये दोरा घेतला तर रीळ किती आहे पाठीमागं, खूप आहे.
गुंडाळलेला आहे की नाही. जसं जसं दोरा उलगडत जावा, हा दोरा म्हणजे डीएनए स्ट्रँड आहे, डीएनएचा धागा आहे. आणि या धाग्यावर काय आहे, कोड आहेत, कोड. या कोड कोणत्या स्वरूपात आहे, ट्रिपलेटच्या स्वरूपात आहेत, म्हणजे 3-3च्या स्वरूपात आहेत. ऍडेनिन ग्वानिन सायटोसिन, परत ऍडेनिन ग्वानिन सायटोसिन, सायटोसिन ग्वानिन ऍडेनिन, व्हॉट एव्हर मे देअर. तो कोड कोणता आहे हे मला माहिती नाहीये. हे कोड शोधून काढण्याचं काम शास्त्रज्ञांनी केलं. आज बऱ्याच सजीवांचे कोड, जिनेटिक कोड हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहे. आणि हा पहिला प्रयत्न या फ्रेंच शास्त्रज्ञांनी केला. आणि त्यातूनच काय झालं पुढे बघा, गिव्ह द सायंटिफिक रिझन, कारणे द्या. या प्रकरणामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येतो आहे कारणे द्याच्या संदर्भामध्ये. तो काय बघा, मी मराठीत अगोदर वाचतो मग इंग्लिश मध्ये वाचतो. त्यामुळे डीएनए रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झाले. इंग्लिश मध्ये बघा, सो इट हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए देअर बाय. त्यामुळे झालं काय, द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज्ड which has vast scope in the field of genetic engineering. शब्द ऐकला, जेनेटिक इंजिनिअरिंग. आज जे जेनेटिक इंजिनिअरिंग बघा, आज जे कोविड-19चा सगळ्यात जबरदस्त सध्या धोका सर्वात जगाला चालू आहे, बरोबर आहे, कोरोनाचा. हा कोरोनाचा विषाणू व्हायरस, खर तर व्हायरस मध्ये न्यूक्लियस नसतो, ठाकूर चौधरी, न्यूक्लियस नसतो, पण मटेरियल असतं, डीएनए मटेरियल असतं. फक्त एकच फरक आहे व्हायरस आणि इतर सजीव यांच्यामध्ये. इतर सजीवामध्ये त्याला आपण प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल म्हणतो. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे जे सजीव अगदी सुरुवातीच्या काळातले आहेत, ज्यांच्या शरीरामध्ये न्यूक्लियस नाहीये, न्यूक्लियस नाहीये आणि मटेरियल जे आहे न्यूक्लियस मधलं ते मटेरियल कसं आहे, डिस्ट्रीब्युटेड आहे, एका ठिकाणी नाहीये. न्यूक्लियस मध्ये जे आपलं शरीर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये सेल आहेत, सेलमध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस मध्ये जेनेटिक मटेरियल आहे. पण जर व्हायरसचा विचार केला तर व्हायरस आहे, व्हायरस मध्ये न्यूक्लियस नाही, जेनेटिक मटेरियल मात्र आहे. आणि सध्या त्याच्यावर प्रचंड संशोधन चालू आहे. ज्या दिवशी माहिती होईल की हा व्हायरस असा असा मरतो, त्या दिवशी आपण सगळेजण परत वर्गात भेटणार, हे की नाही. कारण आता याचा धोका किती आहे माहिती नाही आहे, किती जणाला तो धोका कसा कसा पोहोचवतोय ते बी माहिती नाही, कारण त्याचा अजून जेनेटिक कोडच माहिती नाही झालेला. जर माहिती झाला असेल तर तो विषाणू कशानं मारणार आहे ते अजून नाही माहिती झाले, त्याच्यावर संशोधन चालू आहे. पण एकच त्या ठिकाणी झालं ते म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या शाखेचा उदय झाला. आणि या जेनेटिक इंजिनिअरिंग मुळे प्रचंड प्रमाणामध्ये स्कोप निर्माण झाला, हे आपल्याला या ठिकाणी एक कारणामध्ये येऊ शकतं. पुढं लास्ट पॅराग्राफ पुढे, द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस. बघा, सायन्स ऑफ हेरिडिटी, अनुवंशिक शास्त्र जे आहे त्याचा उपयोग कुठं कुठं होतो, अंडरलाईन करा. तुम्हाला 2 मार्काला 1 मार्काला विचारू शकता. सायन्स ऑफ हेरिडिटी युजफुल फॉर कशासाठी आहे. हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे अनेक विकृतींचे निदान करण्यासाठी. तुमच्या शरीरामध्ये काही विकृती आहेत, गेल्या वर्षी आपण बघितल्या की नाही, काही विकृती बघितल्या, सिंड्रोम्स बघितले आपण, काही आठवतं, काही एखादा सिंड्रोम आठवतो का, सांगा बरं. डाऊन सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, बरोबर, किंवा मग रातांधळीपणा, बरोबर. हे काही जे रोग आहेत ते रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्समिट होतात. मधुमेह एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये येते, तर ती विकृती ओळखण्यासाठी या जेनेटिक्सचा उपयोग होऊ शकतो. ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स.
जे हेरिडिटरी डिसऑर्डर्स आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट करणे. बघा गंमत, मी गेल्या वर्षी सांगितलं होतं तुम्हाला की जेनेटिक इतकं पुढे गेलेलं आहे की बाळ गर्भामध्ये असतानाच त्या बाळाला काही दोष आहेत का जन्मण्यापूर्वीच माहिती करून घ्यायचे. एखादा जीन खराब तर नाही ना, ठीक आहे. नाही, मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. आता मुलगा कसा पाहिजे, उंच असलेला, गोरापान, बुद्धिमत्ता असलेली, पुढे भविष्यामध्ये असे जीन्स आमच्याकडे मिळतील, ट्रान्सप्लांट करून मिळतील. असं मार्केटिंग जर व्हायला लागलं तर त्याच्यात काय आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. कारण सध्या आपण असे प्रयोग वनस्पती शास्त्रामध्ये करतोय की नाही. प्लांटमध्ये टोमॅटो कसे पाहिजे, वैशाली टोमॅटो कसे तयार झाले. आम्हाला आंबट टोमॅटो आवडत नाही, गावरान टोमॅटो आवडत नसे झाले, मग आपण त्याच्यात बदल घडवून आणले. अंगूर सीडलेस झाले. सध्या आम्ही लहान होतो तेव्हा अंगूर मध्ये बिया होत्या, आता बिया सापडत नाहीत अंगूर मध्ये, सीडलेस केल्या. अनेक फळामधल्या बिया गायब केल्या, अनेक फळामध्ये गोडी आणली. एका झाडाला तर 2-2 फळं आली, एक आलं वर एक आलं खाली, जमिनीखाली. त्याला काय नाव दिलं, टोमॅटो. ही सगळी क्रांती जेनेटिक्स मुळे झालेली आहे, बायोटेक्नॉलॉजी मुळे झालेली आहे. आणि याला कारणीभूत कोण आहे, एकमेव जीन्स. कुणाच्यात चांगले गुणधर्म आहेत, कुणाच्यात वाईट गुणधर्म आहेत. वाईट गुणधर्म असणारे जीन्स आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, ट्रान्समिट करू शकतो, काढून टाकू शकतो, चांगल्या गुणधर्मांचं रोपण करू शकतो. आणि हे रोपण सध्या वनस्पती पुरतं आणि काही प्राण्यापुरतं मर्यादित आहे. हायब्रिड गायी कशा आल्या, जर्सी गायी कशा आल्या, याच माध्यमातून आल्या. जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी पाहिजे, जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती पाहिजे. याचं निर्मिती बायोटेक्नॉलॉजी आणि जेनेटिक्स याच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे इथं आपल्याला म्हणता येईल ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, देन प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. काय झालं, त्यामुळं वनस्पती आणि प्राणी यांचे संकर काढण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करण्यात आला. अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज, सूक्ष्मजीवांचा जिथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियेसाठी अनुवंशिकीचा उपयोग केला जातो. जसं की दही बनवणं, प्रोबायोटिक्स. दही बनवतो आपण दुधापासून, दुधापासून दही कोण बनवतं, सूक्ष्मजीव बनवतात. मग सूक्ष्मजीवामध्ये असं काय आहे, असं कोणता घटक आहे की जो दुधाचं दही बनवतो. तुम्हाला मी यापूर्वी एक उदाहरण सांगितलं, जो एक डिसीज आहे, कोणता, साखरेचा डिसीज म्हणतो आपण त्याला, डायबेटीस डिसीज आहे. तो दुरुस्त करण्यासाठी पूर्वी कोणत्या प्राण्याला मारावं लागायचं, घोड्याला मारावं लागायचं. घोड्याला मारायचं, मग त्याच्यामधून प्रथिनं काढायचे, त्याच्यापासून डायबेटीसवर औषध शोधायचं. आता घोड्याला मारायची गरज नाही. तसं कंटेंट तयार करणारे काही जीवाणू सापडलेले आहेत. समुद्रावर खूप असा तेलाचा तरंग, समुद्रामध्ये तेल वाहतूक करणारे एखादं जहाज फुटलं, त्या जहाजामधली पिपं पडली. पिपं म्हणजे हजारो लिटर ते सगळं ऑइल त्या समुद्रावर सांडलं, स्पिल ओव्हर झालं. श्रद्धा, स्पिल ओव्हर झालं, सगळीकडे ते तेल पसरलं, तेलाचा तवंग पसरला. त्यामुळे काय होतं, त्या पाण्याखाली असणारी सजीव सृष्टी त्यांना श्वास घेता येत नाही, मरते. हजारो मासे एकाच वेळेला मरून समुद्राच्या काठावर येऊन पडतात. अशी बातमी कधी ऐकली आहे, तुम्ही वाचली आहे, प्रदूषणामुळं किंवा अशा स्पिल ओव्हरमुळं. मग आपल्याला ते सगळं हटवायचंय. तर असे काही सूक्ष्मजीव आहेत की त्यांना ते आवडतं. काय आवडतं, ऑइल आवडतं. ते चटचट 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 खाऊन साफ करतात आणि एका झटक्यात समुद्र सगळा क्लीन करतात, स्वच्छ करतात. आपल्याला हे माहित आहे की आपण आपल्या घरामध्ये साठलेला केर कचरा उकिरड्यावर नेऊन टाकतो, उकिरड्यावर याचं कंपोस्ट होतं, बायोडिग्रेडेशन होतं. हे कोण करतं, हे सुद्धा सूक्ष्मजीवच करतात. कंपोस्ट खत तयार करण्याचं काम सुद्धा सूक्ष्म डिकम्पोजर्स करतात सगळे. मग ते अझेटोबॅक्टर असतील, सिडोमोनास असतील, वेगवेगळे, त्याची यादी आपल्याला पुढच्या एका प्रकरणामध्ये पाहायची. पण मग यांच्यामध्ये असे कोणते गुणधर्म आहेत, त्यांच्यामध्ये असे कोणते जीन आहेत, जे जे उत्तम ते एकत्र करून त्याचा फायदा मानवी जीवनाला कसा करता येईल, त्याच्यासाठी या जेनेटिक्सचा उपयोग करण्यात आता प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणून बहुतेक आता पुढचं येणारं युग जे आहे ते या जेनेटिक्सचं असणार आहे. त्यामुळे या जेनेटिक्सचा उपयोग या बायोटेक्नॉलॉजीमध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये, त्याचबरोबर
बायो इन्फॉर्मेटिक्स मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होताना दिसतोय आणि त्यानुसारच आता पुढचं जग राहणार आहे. आपण आता प्रामुख्यानं 2 पॅरेग्राफ पाहिले. या 2 पॅरेग्राफवर आधारित मी तुम्हाला एक प्रश्न सुरुवात करण्यापूर्वीच दिलेला आहे की सुरुवात कॅन यू रिकॉलचे जे 3 प्रश्न आहेत, कॅन यू रिकॉलच्या 3ही प्रश्नाची उत्तरं, त्याचबरोबर डीएनए मॉडेल इयत्ता 9वीच्या वर्गात आपण जे शिकलो त्याचं आकृती काढायची आहे, त्या भागांना नावं द्यायची आहे. आठवतं तुम्हाला गेल्या वर्षीचं डीएनए मॉडेल? तर त्याची आकृती काढा, भागांना नावे द्या आणि शिकवताना एक मी तुम्हाला टास्क सांगितला. काय सांगितलं टास्क आठवत आहे कोमल? टास्क काय सांगितलं मी? काय करायचं सांगितलेलं मी? मंथन, श्रद्धा, काय करा म्हटलंय तुम्हाला मी? इसवी सन लिहायचं, इसवी सन लिहायचं, वाचून नाव लिहायचं आणि त्यानं केलेलं काम लिहायचं. पहिलं इसवी सन 1886. शास्त्रज्ञ 1886. शास्त्रज्ञ नाव काय येणार? जॉन ग्रेगर मेंडल. जॉन ग्रेगर मेंडेल. त्याच्या पुढे काय येणार? 1901. नाही, त्याचं जॉन ग्रेगर मेंडलच्या समोर काम काय येणार? पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. 2 नंबरला किती येणार? 1901. 1901. शास्त्रज्ञ कोणता येणार? ह्युगो द वेरीस. बरोबर आहे. आणि त्याचं काय येणार? उत्परिवर्तन. मराठी इंग्रजी या प्रमाणात हे काम तुम्ही करायचं. कोणाला प्रश्न आहे का काही?